USK ॲग्रो सायन्सच्या पॉडकास्टमध्ये आपणा सर्व शेतकरी बंधूंचं मी स्वागत करतो. मित्रांनो, प्रकर्षानं एप्रिलमध्ये द्राक्षाच्या डोळ्यांमध्ये जी काही फळधारणा आपण करून घेतो, सूक्ष्म फळधारणा आणि त्या घडाचा विकास या संदर्भात सातत्यानं आपण एप्रिलमध्ये काम करतो आणि ते केलेलंच काम आणि पिक्चर हे आपल्याला नंतर ऑक्टोबरमध्ये दिसतं. तर बऱ्याचशाच गोष्टींचे गैरसमज फळधारणा होण्यामध्ये कुठले महत्वाचे मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजे त्या संदर्भात एक 2 मिनिटांमध्ये आपण महत्वाचे जे काही मुद्दे आहेत त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. सगळ्यात महत्वाच्या गोष्टी म्हणजे वेलीच्या अंतर्गत ज्या न्यूट्रिएंटच्या लेवल्स असतात त्या लेवल्समध्ये फॉस्फरस किंवा आपण स्फुरद व पोटॅशच्या लेवल्स या मात्रा जास्त असणं, नत्राचा अतिरेकी वापर टाळणं किंवा नत्राची लेवल ही कमी असणं, म्हणजेच आपण ज्याला कार्बन टू नायट्रोजनचं गुणोत्तर म्हणतो हे योग्य प्रमाणात असणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. दुसरा मुद्दा, वेली अंतर्गत ज्यावेळी फळधारणा होत असती त्यावेळी तापमान हे साधारणपणे 25 ते 35 आणि मॅक्झिमम 38च्या आत असणं अतिशय आवश्यक आहे. ज्यावेळी वातावरणातील जे काही घटक आहे त्यामधला तापमानाचा मुद्दा हा 38 डिग्री सेल्सिअसच्या वर जातो त्यावेळी त्या वेली अंतर्गत प्रोटिओलायसिस म्हणजे झालेल्या प्रोटीनचं रूपांतर परत रिव्हर्स अमिनो ऍसिड्स मध्ये व्हायला लागतं आणि जो अन्नसाठा तयार झालेला आहे तो रिव्हर्स व्हायला लागतो. ज्याप्रमाणे जे द्राक्ष बागेमध्ये फळधारणा झाल्यानंतर त्या द्राक्षांमध्ये कशी साखर तयार होते आणि ती साखर कशी रिव्हर्स जाते त्या पद्धतीचीच क्रिया ही प्रोटीन्स किंवा अन्नसाठ्याच्या बाबतीत घडते. त्यामुळं मुख्यत्वे करून त्या काडीमध्ये ज्यावेळी गर्भधारणा होत असते त्यावेळी 38 डिग्रीच्या टेम्परेचरच्या आत टेम्परेचर असणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दाही लक्षात घेतला पाहिजे आणि कमीत कमी तापमान 25 डिग्री सेल्सिअस असणं आवश्यक आहे. त्या काळामध्ये आपल्याला फळधारणा चांगली मिळते. सूर्यप्रकाशाची जी तीव्रता आहे त्या तीव्रतेचा मुद्दा ही सगळ्यात महत्वाचा आहे. तो जो साधारणपणे सूर्यप्रकाश जो काही मिळाला पाहिजे तो कमीत कमी 10 ते 15 हजार लक्स ते 80,000 लक्सच्या दरम्यान हा सूर्यप्रकाश असणं तेही आपल्याला आवश्यक गोष्ट आहे. पाण्याच्या मात्रा ज्या आपण ड्रीप इरिगेशन मधून देतो तर ज्या लांब मण्यांच्या व्हरायटी आहेत सगळ्या त्यामध्ये पाण्याचा अतिरेकी वापर आपण फळधारणा होताना टाळला पाहिजे आणि कमीत कमी साधारणपणे त्या ठिकाणी वापसा कंडिशन चांगल्या पद्धतीने राहील आणि दुपारी थोडासा स्ट्रेस बसेल अशा पद्धतीच्या पाण्याच्या लेवल्स ठेवल्या पाहिजेत. जी रंगीत द्राक्ष आहेत ज्याप्रमाणे आपण शरद सीडलेस, कृष्णा सीडलेस वगैरे ह्या ज्या काही व्हरायटी आहेत यासाठी पाण्याच्या मात्रा थोड्या आपण व्हाईट व्हरायटी पेक्षा जादा मेंटेन करणं अतिशय आवश्यक आहे. मायक्रोन्युट्रिएंटच्या लेवल्स ह्या जे काही आपण देतो या सगळ्या मायक्रोन्युट्रिएंटच्या लेवल्स या योग्य असण्यासाठी मायक्रोन्युट्रिएंटचे 2 ते 3 स्प्रे, त्याचबरोबर कॅल्शियम आणि सल्फर याचाही वापर आपण फळधारणेच्या दरम्यान केला पाहिजे. मॅग्नेशियम, बोरॉन या घटकांचा वापर, न्यूट्रिएंटचे लेवल्स या सुद्धा थोड्याशा आपण वाढवल्या पाहिजेत आणि ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची पर्ण सांभार व्यवस्था आपण निर्माण करू शकतो की प्रत्येक पानावर सूर्यप्रकाश हा कशा पद्धतीने जाईल या पद्धतीनं काड्यांची विरळणी करून सूर्यप्रकाशामध्ये पूर्णपणे वेलीतील सर्व पानं ही सूर्यप्रकाशात असावीत अशा पद्धतीनं पर्ण सांभार मेंटेन करणं हेही तितकंच महत्वाचं आहे. पांढऱ्या मुळीची कार्यक्षमता ही अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण बोधामध्ये डेव्हलप करून जर घेतली तर ह्या पांढऱ्या मुळीच्या अग्रभागावर जे काही सायटोकायनिन तयार होतं, संजीवकांमध्ये जर आपण बघितलं तर ऑक्झिन्स असतील, जिब्रेलिन्स असतील, सायटोकायन्सिस असतील, ऍब्सिसिक ऍसिड असेल, इथिलिन असेल, हे जे काही सगळे भाग येतात यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो काही रोल आहे तो म्हणजे सायटोकायनिन ह्या संजीवकाचा फळधारणेमध्ये सगळ्यात महत्वाचा रोल आहे. ज्या वेली अंतर्गत ऑक्झिनच्या लेवल जास्त असतील किंवा जिब्रेलिन्सच्या लेवल जास्त असतील, नत्राचा वापर जास्त असेल तर अशा ठिकाणी फळधारणा ही आपल्याला त्या पद्धतीनं मिळणार नाही. तर त्याकरता वेलीच्या अंतर्गतच सायटोकायनिन चांगल्या पद्धतीनं निर्माण करण्यासाठी जमिनीमध्ये पांढऱ्या मुळीच्या वेली अंतर्गत ज्या काही मुळ्या खाली आहेत याच्यावर पांढऱ्या मुळीवर हे सायटोकायनिन जे काही तयार होतं आणि बाहेरून बुस्टअप करण्यासाठी आपण 6BA देतो. त्याचप्रमाणे आपण CCC क्लोरोमॅक्वेट क्लोराईड जे काही आपल्या कंपनीचं सीझर या नावाने येतं याचे आपण जे काही स्प्रे घेतो हे अंतर्गत आपल्याला जिब्रेलिनची पातळी कमी करण्यासाठी घेत असतो. तर याकरता सुद्धा आपण सायटोकायनिनची लेवल कशी वाढेल यावर
अगदी प्रकर्षानं लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही वेलीवर जे काही रोग येतात, करपा असेल, भुरी असेल, डावणी असेल, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी कोवळ्या फुटी असतात त्यावेळी जर करपा आला तर फ्रुटफुलनेसवर त्याचा अतिशय वाईट दुष्परिणाम होतात. तर बागेवर कीड आणि रोग व्यवस्थापन ही तितकंच आपण चांगल्या पद्धतीनं केलं पाहिजे. एकंदरीत पाहता फ्रुटफुलनेस हा जो काही भाग आहे द्राक्ष बागेमध्ये, तर तो ह्या सगळ्या घटकांवर अवलंबून आहे. सगळ्यात महत्वाचं, जर जादा टेम्परेचर असेल तर त्या प्लांटला ट्रेस मधून बाहेर काढणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि जरी टेम्परेचर जरी वाढलं तरी त्या झाडांमध्ये असलेलं जे काही नत्राचं पचन करून त्याचं प्रोटीन्स मध्ये रूपांतर करणं आज तितकंच महत्वाचं आहे. त्याकरता युएसके अॅग्रो सायन्सेसनं जो काही प्रॉडक्ट दिलाय, ज्याप्रमाणे सीसीसी दिलं, सुपरस्टार 9 दिलं, त्याचप्रमाणे एक प्रॉडक्ट आपण जो काही युनिक प्रॉडक्ट आणलेला आहे की साधारणपणे आज बघितलं तर तो कुठल्याही कंपनीकडे नाही, युएसके अॅग्रो सायन्सनं रिसर्च ओरिएंटेड प्रॉडक्ट जो काही दिलेला आहे ओमिल सिरीज या नावानं, तर त्याचे 2 स्प्रे साधारणपणे पहिला सपकेंचा शेंडा मारण्याच्या पूर्वी आणि दुसरा सपकेंचा शेंडा मारण्याच्या पूर्वी असे 2 स्प्रे आपण जर घेतले तर वेली अंतर्गत असलेला नायट्रेट नत्र त्याचं कन्व्हर्जन प्रोटीन्स मध्ये करण्यासाठी ओमिल हा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतो आणि प्रोटीन मास डेव्हलप करून त्या डोळ्यांमध्ये फळधारणा डेव्हलप करण्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीचे परिणाम मिळतात. तर एकंदरीतच माझं सांगणं असं आहे, युएसकेचे जे काही प्रॉडक्ट आहेत आम्ही जे काही दिलेले आहे, सिलिकॉन पोटॅश, ज्यावेळी काडीमध्ये पक्वता येते किंवा काडीची तळातील पेरीतून पांढरी पडून परत खाकी किंवा पक्वतेकडे जात असती, त्या काळामध्ये सिलिकॉन पोटॅशचा वापर जर आपण केला तर निश्चितच आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळून आपल्याला सगळ्या गोष्टी चांगल्या मिळतील. तर आजचा जो काही भाग मी तुम्हाला सांगितला की फ्रुटफुलनेसच्या बाबतीत ह्या सर्व विचार अंतर्भाव आपण केला पाहिजे. आपल्या जमिनीचा मगदूर कसा आहे, व्हरायटी कुठली आहे, आपली छाटणी किती तारखेला आहे, आपल्या छाटणीची जे काही वेळ जर पुढे गेली असेल तर एखादा 6B असेल, युरियासिल असेल, सीसीसी असेल, मायक्रोन्युट्रिएंट असेल, पोटॅश फॉस्फोरसच्या लेवल्स असतील, या वाढवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. ज्यावेळी सपकेंचे शेंडे पडून ज्यावेळी बाहेर निघत असतात 60 ते 65 दिवसाच्या कालावधी 40 ते 65 दिवसाच्या कालावधीमध्ये जर पावसाचं प्रमाण निर्माण झालं किंवा ढगाळ वातावरण निर्माण झालं तर हवेतून सुद्धा बाष्पामधून नायट्रेटच्या लेवल वेलीमध्ये वाढून जातात. तर त्यावेळी नायट्रेटचं कन्व्हर्जन हे प्रोटीन्स मध्ये करण्यासाठी ओमिलचा अवश्य आपण जर वापर केला तर निश्चितच आपल्याला येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये चांगल्या पद्धतीची फळधारणा मिळेल.